नमस्कार. अमृत महोत्सव वर्षामध्ये पदार्पण करणारे प्रमोद जेजुरीकर, ते असलेले वसंतराव पटवर्धन, त्यांची फार दिवसानंतर, मी म्हणेन फार वर्षानंतर आज मी त्यांना भेटलो. मला एक जाणवलं की त्यांना ऐकू जरी येत नसलं किंवा दिसतही नसलं तरी या माणसाची बुद्धी तल्लख आहे. देवीच्या अनेक आठवणी त्यांनी मला सांगितल्या आणि आज प्रमोद जेजुरीकरच्या 75व्या वाढदिवसानिमित्त एका ऋषितुल्य माणसाचं दर्शन झालं याचं मला मनापासून समाधान. तिथे अनेक ओळखीचे चेहरे बसलेले आहेत. रवी पंडित आहे, त्यांच्यावर स्वभाव व्यक्ती आहे, सगळ्यांचे आवडते सुधीर गाडगीळ आहेत. अनेक चेहरे ओळखीचे आहेत. वयामुळे नावं आठवत नाही. आता माझं असं झालेलं आहे की मी 90 वर्ष माझी झालेली. त्यामुळे माझे जे फर्ग्युसन जे विद्यार्थी होते त्यांचे आता 75व्या साली झालेले होते. कालच मी एका समारंभाला गेलो होतो, SK जैन. त्या समारंभाला चीफ मिनिस्टर आले होते आणि तेही माझे फर्ग्युसनमध्ये विद्यार्थी होते. आज प्रमोदचा वाढदिवस आहे. प्रथमच मी त्याला आरोग्यदायी दीर्घायुष्य, परमेश्वर देव ही प्रार्थना करतो. ज्यावेळी मी व्हिडिओ क्लिप पाहत होतो त्या बहुतेक क्लिपमध्ये दिसणारी एक व्यक्ती जवळजवळ आज आपल्यामध्ये नाही. ती म्हणजे वंदना. वंदना आणि प्रमोद त्याचा सुखी संसार मी माझ्या डोळ्यानं पाहिलेला आहे. वंदना कुठेही जरी असली तरी मला माझ्या बाबतीला अवश्य म्हणून भेटायचे, नमस्कार करायचे. वंदना, तुला मी एक सांगतो की तू इथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये अजूनही जिवंत आहेस. स्मृती रूपानं का असं पण जिवंत आहेस. प्रमोद जेजुरीकरांचा मला परिचय आहे. त्यांच्या वडिलांच्या म्हणत कुशाभाऊ म्हणत असेल. बरोबर बरोबर. कुशाभाऊ, जरीची टोपी, नाव, धोतर, कोट आणि त्यांच्या 100व्या निमित्तानं प्रमोदनं मला वाटतं त्यांच्यावरती पुस्तक काढले. कारण ते हिंदू महासभेचे होते. त्याबरोबर त्यांच्या हिंदू संस्कृतीवरती, हिंदू धर्मावरती नितांत प्रेम आणि आदर होता. त्याचबरोबर त्यांना खेळामध्ये सुद्धा तितकाच आनंद म्हणत नाही मी, पण त्यांना असं वाटायचं की
मुलांनी व्यायाम केला पाहिजे, खेळ खेळले पाहिजे. तर सांगायचं कारण असं की त्यांच्या वडिलांच्या पासून प्रमोदचं आणि माझी ओळख झाली. फर्ग्युसनमध्ये ते दाखल झाले. पण त्यावेळी सुद्धा बाळाचे पाय पाळण्यात जसे दिसतात तसे विद्यार्थ्यांचे पाय सुद्धा कॉलेजमध्ये दिसतात. अतिशय उत्साही, बोलका, जबाबदार व्यक्तिमत्व आणि स्पष्ट बोलणं. जे काय असेल मनामध्ये ते स्पष्ट बोलणं आणि खरं ते बोलणं. 4 वर्ष ते माझे विद्यार्थी होते वनस्पतीशास्त्रात. वनस्पतीशास्त्रात त्यांनी किती प्रगती केली मला ठाऊक नाही. एज्युकेशन आउटसाइड द क्लासरूम, that education is more important than education that you get in the classroom. आणि तिथं मी म्हणेन त्यांचा व्यक्तिमत्व विकास झाला फर्ग्युसन कॉलेजच्या प्रांगणामध्ये. त्यांनी अनेक निवडणुका विद्यार्थ्यांच्या लढवल्या, काही हरले, काही जिंकले. पण त्यानंतर माझी इच्छा होती की त्यांनी MSc व्हावं, PhD व्हावं, प्राध्यापक व्हावं. पण तो काही कारणामुळे ते जमू शकलं नाही आणि त्यांनी महाराष्ट्र बँकेमध्ये नोकरी केली. त्यांच्याबरोबर मला वाटतं प्रकाश जावडेकर होते. आज आले त्यांना इथेच बसवलं तुम्ही इकडे नाही तर मी तिकडे. आता खरी गंमत आली आणि हा म्हणजे आता सगळे युवक आले. प्रमोद जेजुरीकर नंतर रोटरॅक्ट मध्ये जॉईन. आणि खरं मी सांगू का, रोटरॅक्टनं त्यांना त्यांच्या आयुष्याची जडणघडण रोटरॅक्टनं त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार दिला, अर्थ दिला आणि समाजाकरता काही करावं, गरिबांच्या करता काहीतरी करावं, थोड्या पागळ्यांच्यासाठी काहीतरी करावं, ही उर्मी त्यांच्या मनामध्ये आहे. ती खरी रोटरॅक्ट आलेली आहे. रोटरीचं वाक्य तुम्हाला ठाऊक असेल की सर्व्हिस अबाउट सेल्फ. आणि त्यानंतर ते रोटरीयन झाले. आणि रोटरीयन म्हणजे सुद्धा ते इतके पॉप्युलर झाले की इतक्या छोट्या वयामध्ये डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होण्याची किमया त्यांनी करून दाखवली. भल्याना जे जमलं नाही ते प्रमोद जेजुरीकर. आणि ते ज्यावेळी रोटरॅक्टमध्ये गेले तेव्हापासून मी त्यांना युवक म्हणून संबोधलं. मी महाराष्ट्र बँकेचा उल्लेख कशासाठी केला. महाराष्ट्र बँकेमध्ये 2 युवक गुजमरत होते आणि ताडकन दोघांनी एकाच दिवशी मला वाटतं राजीनामा देऊन मोकळे. प्रकाशजींच्या बद्दल काय सांगावं. ते HRD मिनिस्टर झाले आणि मला आज जर विचारला, मी अनेक HRD मिनिस्टर पाहिले, सर्वात उत्तम HRD मिनिस्टर कोण असेल तर आमचे प्रकाश. त्या माणसाचं दुसरं कौतुक आहे की ते ज्यावेळी HRD मिनिस्टर झाले त्यावेळी खुर्चीत बसण्यापूर्वी ते मुद्दाम पुण्यात आले. कशासाठी? आधी त्यांना ज्यांनी घडवलं, त्यांच्या आयुष्याची जडणघडण ज्यांनी केली, त्या शिक्षकांच्या आशीर्वाद मध्ये मी आणि मग HRD मिनिस्टरच्या खुर्चीवरती बसलो.
फोन करतो मिनिस्टर झाल्यावरती आधी शिक्षकांच्या बद्दल आदर किती असतो हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. प्रकाशराव नाही ते पत्रकार. मला आठवतं की अशीच घटना चिंतामणराव देशमुख ज्यावेळी फायनान्स मिनिस्टर झाले त्यावेळी ते फायनान्स मिनिस्टरचा क्लास घेण्यापूर्वी त्यांचे जन्मगावी गेले आणि तिथल्या एका शिक्षकाला त्यांनी नमस्कार केला, आशीर्वाद घेतले आणि मग ही मागणी दोनच उदाहरणं कदाचित भारतामध्ये असतील एकमेव ते जाऊ दे. पण प्रमोद जेजुरीकरला जे मी युवक म्हणायला लागलो, आज 75 वर्षी सुद्धा युवकच मी म्हणेन. आणि मित्रांनो ते एक कारण आहे, एक प्रघात आहे. माणसाचं शरीर शारीरिक वर्ष नुसार त्याचं वाईट 75 असेल, प्रकाशांचं किती मला ठोक नाही, माझं 90 असेल, गाडगियांचं तुमचं किती वेळ एका पार्टीतले एका बॅचचं कारण असं आहे की मी जी वेळ मोजतो ते मानसिक वय मोजतो. तुमचं मन किती तरुण आहे, मन किती वयाचं आहे त्याच्यावरती खऱ्या अर्थानं तुम्ही वयस्क असाल किंवा तरुण असाल. शरीर तर फिरत असतंच. दर 10 वर्षानं तुमचं शरीर बदलतं. 20 वर्षात जो तरुण बाहेर गेलेला असतो किंवा परदेशात गेलेला असतो, तो ज्यावेळी तुम्हाला भेटतो त्यावेळी तुम्ही त्याला ओळखू शकत नाही, इतका त्याचं शरीर बदललेलं असतं. मी माझ्या अनुभवावरून सांगतो. माझे फर्ग्युसन कॉलेजमधले विद्यार्थी किंवा MBA विद्यार्थी जे झालेले आहेत 1978-80 साली, ते ज्यावेळी मला भेटतात त्यावेळी मला आश्चर्य वाटतं की हा माणूस इतका वृद्ध कसा झाला. पण तो वृद्ध होतो तो शरीरानं होतो. माझ्यावरती शरीरानं वाईट होतो नाही. मन तुमचे किती तडफदार आहे, तरुण आहे, याच्यावरती मला वाटतं. आणि म्हणून मी तुम्ही 80 जरी झाला, 85 जरी झाला तरी सुद्धा तुम्हाला योगच नाही. पण परमेश्वर एकच माणसाला करतो की आमच्या लोकांच्या 100 जयंतीला सुद्धा आपण सगळेजण याच हॉलमध्ये बसवून आणि त्याला आशीर्वाद देऊ. धन्यवाद.